रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण स्वामी समर्थ केंद्रानुसार आपल्या स्वतःचे हक्काचे घर होण्यासाठी आपण काही सेवा, काही उपाय बघणार आहोत। बघा, प्रत्येकालाच वाटत असतं की आपल्या स्वप्नातलं सुंदर असं घर असावं। ते करण्यासाठी आपण खूप मेहनत घेत असतो, खूप धडपड करत असतो। पण बघा, काही लोकांना पटकन ते घर, स्वप्नातलं घर साकारता येतं, पण काही लोकांना काही केल्या तरी सुद्धा घर पूर्ण होत नाही। त्यांना प्रचंड प्रमाणात अडचणी येत असतात। त्यासाठी आपण जर छोटे हे उपाय केले तर आपल्याला नक्कीच ह्याचा फरक पडणार आहे आणि आपले हक्काचे घर तयार होणार आहे। बघा, त्यासाठी तुम्हाला नुसती सेवा करून उपयोग नाही, तुम्हाला कष्ट करावे लागणार आहेत। मग बघा, तुमच्या स्वप्नातलं घर लगेच तयार होईल। बघा, काय करायचं आहे बघा, स्वतःचे घर होण्यासाठी सेवा कोणत्याही एका जवळच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जायचं आहे किंवा मठात तुम्हाला जायचं आहे। मठात जाताना तुम्ही जोडीने जायचं आहे, म्हणजेच नवरा आणि बायकोने जाताना बरोबर एक नारळ घेऊन जायचं आहे आणि खडीसाखर, नारळ आणि खडीसाखर हातात धरून संकल्प करायचा आहे। संकल्प असा करा म्हणजे बघा की घर होण्यासाठी आमचे प्रयत्न सफल होऊ द्यात, कुठलीही त्याच्यात अडचण येऊ देऊ नका, असं तुम्हाला म्हणायचं आहे की बाबा तुम्ही आता घर बांधायला घेत आहात, मग ते घर बांधताना कोणतेही विघ्न येऊ नयेत, अडचण येऊ नयेत, हाती घेतलेलं काम पूर्ण व्हावं, म्हणजे जे घर आपण बांधायला घेतलेलं आहे ते पूर्ण व्हावं। त्यासाठी तुम्हाला महाराजांना विनंती करायची आहे, असा संकल्प करायचा आहे आणि नारळ आणि खडीसाखर तुम्हाला तिथं ठेवून यायचं आहे। आमचे प्रयत्न सफल होऊ देत, कुठलीही अडथळे येऊ देऊ नका, असं म्हणून तुम्हाला घरी यायचं आहे। आणि बघा, ही गोष्ट तुम्हाला कोणाला सांगायची नाही। म्हणजेच काय, आपण बघा आता संकल्पयुक्त सेवा करतो किंवा महाराजांना एखादा संकल्प करतो, पण हे तुम्हाला कोणाला काही सांगायचं नाही। आपण जे हाती काम घेतलं आहे ते पूर्ण होईपर्यंत कोणालाच काही सांगू नका। बघा, तुम्हाला त्या कामात नक्कीच यश मिळणार आहे। आता बघा, तुम्ही संकल्प करून आल्यानंतर तुम्हाला सेवा काय करायच्या आहेत हे आपण जाणून घेऊया। प्रत्येक महिन्यात एक तरी गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला करायचं आहे, संकल्पयुक्त करायचं आहे। गुरुचरित्राचं पारायण संकल्पयुक्त करायचं आहे आणि जोपर्यंत बघा आपलं घर पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे। उपाय दुसरा बघा, व्यंकटेश स्तोत्र रोज 2 वेळा वाचावे। घरातील सर्वांनी वाचले तर अतिशय उत्तम। बघा, तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही ह्याचे वाचन करायचं आहे। बघा, आता घरातील सर्वांनी वाचलं तर अतिशय उत्तम आणि घरातल्या लोकांना जर वेळ मिळत नसेल तर तुम्ही स्वतः वाचलं तरी सुद्धा चालेल। उपाय तिसरा, श्री सूक्त आणि पुरुष सूक्त रोज तुमच्या घरामध्ये वाचावे। बघा, आपण ज्यावेळेस नित्यसेवा करायला बसतो किंवा सकाळची आपण देवपूजा करतो त्यावेळेस तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहे। म्हणजेच काय, श्री सूक्त आणि पुरुष सूक्त तुम्हाला दररोज म्हणायचं आहे। किती वेळा म्हणायचं, तुम्हाला जितके वेळी शक्य होईल तितके वेळी तुम्हाला म्हणायचं आहे। उपाय चौथा, विश्वकर्मा चालीसा घरातल्या कर्त्या पुरुषांनी वाचावे। हा सुद्धा उपाय खूप प्रभावी आहे। उपाय पाचवा, नवनाथांचे पारायण करावे, नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे। बघा, हा सुद्धा उपाय खूप महत्त्वाचा आहे आणि प्रभावी आहे। नवनाथ ग्रंथ आहे ना, त्याचं सुद्धा तुम्हाला पारायण करायचं आहे। आता बघा, तुम्ही ह्या सेवा ज्यावेळेस चालू करताना त्यावेळेस तुम्हाला नॉनव्हेज पूर्ण बंद करायचं आहे। काही फरक पडत नाही, तुम्ही थोड्या दिवस बंद केलं ना, बघा तुमच्या स्वप्नातलं घर लवकरच पूर्ण होणार आहे। या सेवा करताना तुमच्या मनात कोणतीही शंका यायला नको की मी हे करते, मी हे करतो, मग हे होईल का, ते होईल का, असं प्रश्न महाराजांना विचारू नका। बघा, महाराज हे या सृष्टीचे चालक, मालक आणि पालक आहेत, तर ते आपलं जे आपण हाती काम घेतलं आहे त्यात तर यश आपल्याला मिळणारच आहे। पण तुम्ही अशी मनात शंका कधीही आणू नका की ते होईल का, हे असं केलं ते तसं होतं का। हे बघा, कोणतंही काम पैशाशिवाय ते पूर्ण तत्वाला जात नाही, परंतु पैसे असून सुद्धा काही कामे मार्गी लागत नाहीत। कारण का सांगते, अडचणी खूप साऱ्या येत असतात। नुसता पैसा असला तरी पण घर होत नाही आणि तुमची जागा आहे पण त्याला पैसे नाहीत, तर ते घर कसं होईल नाही। बघा, आपल्या नशिबाची साथ सुद्धा आपल्याला लागते आणि आपल्याला साथ देत आहे ते म्हणजे आपले गुरु श्री स्वामी समर्थ महाराज। त्यामुळे तुम्ही ह्या सेवा करताना मनात असे विचार आणू नका
आणि असं नाही की हे एवढं झालंच पाहिजे, ते तेवढं झालंच पाहिजे, हे असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे, तसं नाही. तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही सेवा करा, पण सेवा करताना मन लावून सेवा करा. आणि तुम्ही जो काही संकल्प केलेला आहे तो कोणालाही सांगू नका. म्हणजेच काय, आपण जे करतोय ते कोणाला सांगू नका. आपल्याला सांगायचं आहे, एक अनुभव म्हणून सांगायचं आहे, पण ज्यावेळेस तुमचं काम पूर्ण होईल त्याच वेळेस तुम्हाला सांगायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करा आणि तुम्ही तुमच्या हक्काचं स्वतःचं घर पूर्ण करू शकता. तर हा होता मी सांगितलेला थोडक्यात व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.